सांगली जामवाडी परिसरातील बंगल्यातून 10 लाख रुपये किमतीचे 23 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते। या प्रकरणी शहर पोलिसांनी चोरट्याला अटक करून मुद्देमाल जप्त केला होता। मंगळवारी हे दागिने पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते मूळ मालकाला परत करण्यात आले। मुद्देमाल परत मिळाल्याने मूळ मालकाने पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरातील जामवाडी परिसरात फिर्यादी अनिरुद्ध चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या घरातील तिजोरीतून 10 लाखांचे दागिने चोरीस गेले। या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। सोन्याचा कोप, बांगड्या, चैन, अंगठी असा 223 ग्रॅम वजनाचे दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला। पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पवार आणि पथकाला चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना कॉन्स्टेबल संतोष गळवे, गौतम कांबळे यांना योगेश अनिल जाधव हा चोरीतील दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली। पथकाने त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे सोन्याच्या 6 बांगड्या आढळून आल्या। पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी जाधव याची कसून चौकशी केली। त्याच्याकडून सोन्याचा गोप, चैन, बांगड्या असे 10,10,000 रुपये किमतीचे 23 तोळे सोने जप्त करण्यात आले। मंगळवारी पोलीस निरीक्षक मोरे, उपनिरीक्षक प्रमोद खाडे, कॉन्स्टेबल आर पाटील यांच्या उपस्थितीत सूर्यवंशी यांना सोन्याचे दागिने परत करण्यात आले। यावेळी त्यांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली, जामवाडी।